तेलात टाकले की 4 पट फुलतेल आणि जिभेवर ठेवताच विरघळतेल असे खुसखुशीत तांदळाच्या पिठाचे पापड बनवते. तांदळाच्या पिठाचे पापड बनवायला तर खूप सोपे असतात, पण छोट्या छोट्या जर चुका केल्या तर तांदळाचे पापड बिघडतात. उन्हात टाकले की त्यांना चिरा जातात, तेलामध्ये टाकले की ते फुलत नाही, लालसर होतात. असे भरपूर प्रकार तांदळाच्या पापडांमध्ये होतात. आज अशा काही छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही पहिल्या प्रयत्नात तांदळाचे पापड अगदी सहज बनवू शकता. आणि असं प्रमाण देणार आहे जेणेकरून अगदी तुम्ही नवशिके असाल, पहिल्यांदा उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ बनवत असाल तरी देखील हे रेसिपी तुम्ही सहज बनवू शकता. हे पापड बनवत असताना थेंबरही तेलाचा वापर नव्हता केला, त्यामुळे हे पापड वर्षभर किंवा त्यापेक्षाही जास्त काळासाठी व्यवस्थित टिकतात, अजिबात खराब होत नाही किंवा तेलकट वास लागत नाही. अर्थातच पापड तळण्यासाठी आपल्याला तेलाची गरज लागणार आहे, पण पापड बनवत असताना आपण तेलाचा वापर केला नव्हता. आता हे पांढरे शुभ्र दिसणारे पापड बनवत असताना याचं जे पीठ कसं तयार करायचं किंवा तांदूळ कोणता घ्यायचा हे सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. तांदळाचं पीठ दळून आणताना एक खास पदार्थ यामध्ये मी घातला होता, जेणेकरून हे पापड एवढे खुसखुशीत झालेले आहेत आणि पांढरे शुभ्र दिसत आहेत. तुम्ही बघू शकता पापड एवढासा होता आणि तळून तो बघा 4 ते 5 पट फुललेला आहे. अतिशय खुसखुशीत हा पापड तयार होतो. तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हा पापड बघा अगदी खुसखुशीत आहे आणि खूप कमी तेलकट होतं, खूप जास्त तेलकट हा पापड होत नाही. खूप मस्त ही रेसिपी आहे. तर तुम्ही पाहू शकता अतिशय पांढरे धमक हे पापड आहेत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं तुमच्या घरामध्ये जे कोणतं भांडं असेल ते भांडं तुम्ही सेट करा. इथे तुम्हाला वजनी प्रमाण पण सांगणार आहे आणि भांड्याचं प्रमाणसुद्धा सांगणार आहे. आता हे संपूर्ण 1 किलो पीठ आहे. हे पीठ 1 किलोपेक्षा थोडंसं जास्त आहे. त्याचं कारण तुम्हाला पुढे सांगते, का तर आपण यामध्ये खास पदार्थ घातलेला आहे, तो देखील तुम्हाला व्हिडिओ दौरान मी सांगणार आहे. जेवढं पीठ इथं मी वापरलं होतं बरोबर तेवढंच पाणी इथं मी घेतलेलं आहे. हे पापडासाठी अचूक प्रमाण आहे, अजिबात याने पापड बिघडत नाही. 1.5 चमचा इथं मी मीठ घेतलेलं आहे, तसंच 1 चमचा पापड खार घेतलेला आहे. पापड खार जास्त वापरायचा नाही. खूप जण पापड छान फुलावे, खुसखुशीत व्हावे यासाठी पापड खार जास्त वापरतात, पण त्यानं काय होतं ना, पापड तेलामध्ये टाकले की खूप जास्त लालसर होतात आणि खाताना देखील पापड खार तोंडामध्ये लागतो, जेणेकरून पापडांची चव बिघडते. आता इथे लक्षात घ्या, 1 किलो पीठ होतं, त्यासाठी बरोबर 1 किलोच्या आसपासच इथं मी पाणी घेतलेलं आहे. भांड्याचं सुटसुटीत प्रमाण, ज्या भांड्याने पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. हे समप्रमाण ठेवायचं आहे. 1.5 चमचा पोहे खातो त्या चमच्याने 1.5 चमचा मीठ आणि त्याच चमच्याने बरोबर 1 चमचा पापड खार घातलेला आहे. आता इथं 1 चमचा जिरं घातलेलं आहे. तुम्ही इथं पांढरे तीळ देखील घालू शकता, आवडीनुसार. इथे पांढरे तीळ आणि जिरं तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी देखील चालणार आहे, पण यानं खूप छान चव येते आपल्या पापडाला, त्यामुळे इथं मी जिरं घातलेलं आहे. खूप जणाला असा पिवळसर रंग आवडत नाही, त्यामुळे जिरं घालत नाही. तुम्हाला नसेल घालायचं, नाही घातलं तरी देखील चालणार आहे. आता या पाण्याला दणकून उकळी काढायची आहे. थोडंसं पाणी कमी झालं तरी चालेल, पण पाणी खळखळून उकळलं पाहिजे. त्यानंतर गॅस हा मध्यम किंवा बारीक करायचा आहे आणि आपण जे पीठ ठेवलं होतं ते पीठ आपल्याला थोडंसं करून यामध्ये घालायचं आहे आणि एकाच डायरेक्शनने हे व्यवस्थित असं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे घाबरण्याची अजिबात गरज नाही, गाठी गुठळ्या अजिबात होत नाही. गॅस हा बंद करायचा आणि कंटिन्यू याला ना व्यवस्थित असं मिक्स करायचं, अजिबात याच्या गुठळ्या वगैरे होत नाही. जरी थोडंसं सुकं पीठ जर तुम्हाला असं वाटत असेल, पण या पाण्यामध्ये खूप जास्त असं या पिठामध्ये मॉइश्चर आहे, त्यामुळे इथे पाण्यासाठी अजिबात घाबरू नका. हे जे प्रमाण आहे ना, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. हे खूप जास्त गरम आहे, त्यामुळे थोडंसं जपून करायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं. किमान 20 मिनटासाठी असंच साईडला ठेवून द्यायचं. 20 मिनटानंतर तुमच्या हाताला याची उष्णता जर सोसवत असेल तर हे लगेच मळायला घ्यायचं, नाहीतर आणखी थोडा वेळ थांबायचं आहे. आता तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि हे पीठ जे आहे ना अगदी मऊसूद आहे. जरी दिसायला हे थोडंसं तुम्हाला असं भुसभुशीत सुटसुटीत दिसत असेल ना, तरी देखील हे पीठ खूप जास्त मऊसूद आहे आणि त्यामुळे आपल्याला हे सहज मळून घेता येतं. तुम्ही पाहू शकता खूप मऊसूद हे पीठ आहे, हे बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे
हे जे पापड आहे ना, हे आपण उडीद डाळीचे पापड कसे लाटून बनवतो, अगदी त्या पद्धतीनेच लाटून बनवायला खूप सोपे जातात. अशा पद्धतीने जर पीठ तयार केले तर आता हे मी व्यवस्थित असं मळून घेणार आहे. जितकं छान तुम्ही मळून घ्याल ना, पापड तेवढे पटपट लाटता येतात. अजिबात यामध्ये चिरा जात नाही, हे लक्षात ठेवा. आता हे पीठ मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. आता हे थोडंसं असं साईडला ठेवलं आणि त्यानंतर याचे असे रोल करायचे किंवा आपण वडे जसे बनवतो ना, वडा बनवून त्याला मध्ये होल करायचं आणि त्यानंतर आपल्याला याला पुन्हा एकदा वाफवून घ्यायचं आहे. आता इथे मी चाळणी घेतलेली आहे, ज्यामध्ये आपण वड्या वगैरे वाफवून घेतो ना, ती चाळणी इथे घेतलेली आहेत आणि छोटे छोटे याचे रोल करायचे, म्हणजे ते व्यवस्थित एकसारखे वाफले जातील. खूप मोठे रोल करायचे नाही. काय होईल ना, वरून पीठ व्यवस्थित असं वाफलं जाईल, शिजेल आणि आतून कच्चं राहील. आता याचं देखील प्रमाण तुम्हाला सांगणार आहे. आता पीठ वाफवण्यासाठी आपल्याला मॅक्सिमम एक 10 ते 12 मिनटाचा वेळ लागणार आहे. याची साईज तुम्ही आता बघा आणि वाफवल्याच्या नंतर याची साईज अगदी फुलून जास्त होते. आता इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि पाणी गरम केल्याच्या नंतर पुढचे 10 ते 12 मिनटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचं. हे लक्षात ठेवा, ही खूप महत्त्वाची टिप आहे. आता इथे हे बघा, मस्त साईजमध्ये हे पीठ थोडंसं फुगलेलं आहे. आता सगळं पीठ आपल्याला इथे काढायचं नाही. यापैकी आपल्याला जेवढं लाटायला जमेल, जर तुम्ही एकटे असाल तर यामधले 2 रोल घ्या, पुन्हा ताट यावरती झाकून ठेवा आणि जर तुम्हाला हे प्लॅस्टिकमध्ये नसेल मळायचं तर कॉटनचा कपडा वल्ला करून घ्या, पाणी निथळून व्यवस्थित पिळून घ्या आणि त्यामध्ये जरी मळून घेतलं ना तरी देखील चालणार आहे. पण हे पीठ मला अगदी व्यवस्थित मळायला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सोपं जातं. दरवर्षी मी या पद्धतीने करते. काही अनुभवातून तुम्हाला हे मी सांगत आहे, का तर दरवर्षी हे मी पापड बनवत असते आणि खूपदा मिस्टेक झाल्यामुळं काही चुका तुम्हाला मी इथे म्हणजे सांगितलेल्या आहेत. पापड खाराचं जे प्रमाण आहे ना, हे कमीच ठेवायचं. व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. पीठ हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि तुम्ही हे पीठ बघू शकता, अजिबात हाताला चिटकत नाही. हे पापड बनवत असताना आपण तेलाचा कुठेही वापर न केल्यामुळे हे पापड वर्षभर किंवा त्यापेक्षाही जास्त काळासाठी अतिशय भारी टिकतात. कुठेही याला वास वगैरे लागत नाही. आता हे पीठ मी व्यवस्थित असं मळून घेतलं आणि याचे ना आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. इथं लिंबापेक्षाही छोट्या आकाराचे हे गोळे मी करून घेत आहे. असे गोळे तयार करून घेतले ना, म्हणजे काय होतं ना, आपले सगळे पापड एकसारखे होतात. पापड लहान किंवा मोठे असे होत नाही. त्यामुळे इथं मी 2 रोल काढून घेतले होते, व्यवस्थित असे मळून घेतले आणि त्यानंतर याचे असे लहान लहान पेढे तयार करून घ्यायचे. म्हणजे पापड आपल्याला लाटायला खूप सोपे जातात. दरवेळेस आपल्याला गोळी तोडून घ्यायची, मळायची आणि त्यानंतर लाटायची, थोडंसं अवघड होऊन जातं. त्यामुळे हे सुरुवातीला करून घ्यायचं आणि त्यानंतर लाटायला घ्यायचं, म्हणजे खूप सोपं जातं. आता इथं मी सगळे पेढे तयार करून घेतले. एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि यावरती झाकण ठेवायचं. तांदळाचं पीठ आहे हे, त्यामुळे सुकलं तर त्याला चिरा जाऊ शकतात. आता यामधला एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि पुन्हा यावरती झाकण ठेवायचं. आता तुम्ही पाहू शकता मंडळी, आपण जो पलपोट घेतलेला आहे त्याला तेल लावलं नाही किंवा बेलण्यालाही तेल लावलं नाही, पिठालाही तेल लावलं नाही. फक्त यामध्ये आपण पीठ अतिशय भारी मळून घेतलेलं आहे, मऊसूद मळून घेतलेलं आहे, जेणेकरून हे पापड अजिबात चिटकत नाही. आणि आपलं नेहमीचं चपात्याचं जे पलपोट बेलणं आहे ना, तेच वापरलेलं आहे. खूप जण पापड बेलण्याचे जे पलपोट किंवा बेलणे असतात ना, ते वेगळे असतात. पण इथं पण मी रेग्युलरच्या ज्या वापरातलं पलपोट बेलणं आहे ना, तेच वापरलेलं आहे. तरी देखील तुम्ही पाहू शकता, अतिशय भरभर हे पापड लाटले जातात. तुम्ही एकट्या जरी असाल ना, तरीसुद्धा 1 किलोचे पापड अगदी सहज बनवू शकतात. अजिबात याला वेळ लागत नाही. आता कढईमध्ये पाणी गरम आहे आणि आपले जे पीठ आहे ते देखील व्यवस्थित वाफलेलं आहे. त्यावरती झाकण ठेवायचं, 2-2 रोल काढायचे, मळून घ्यायचे आणि पापड लाटायचे. लगभग 1 तासाभरामध्ये हे सगळे पापड लाटून तयार होतात. तुम्ही बघू शकता, अतिशय पातळ हा पापड लाटला जातो आहे. तुटत नाही, चिटकत नाही, अजिबात काहीही प्रॉब्लेम याला होत नाही. आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल की तांदूळ मी कोणता वापरला होता किंवा तांदळामध्ये मी कोणता सिक्रेट पदार्थ वापरला होता, जेणेकरून हे पीठ एवढं छान झालेलं आहे आणि पापडसुद्धा एवढे मस्त होत आहेत. तर तुम्हाला सांगते, इथं मी रेशनिंगचा तांदूळ घेतला होता, जाडा तांदूळ. तुम्ही इंद्रायणी तांदूळ सोडता कोणताही जाडा तांदूळ इथे वापरू शकता, पण मी रेशनचा तांदूळ वापरला होता. तांदूळ व्यवस्थित निसून घेतला, स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. एक 4 ते 5 पाण्याने मी तांदूळ धुतला होता.
जेणेकरून पापड पांढरे शुभ्र होतात. त्यानंतर तो तांदूळ व्यवस्थित निथळून फॅनखाली दिवसभरासाठी सुकवला आणि अर्ध्या तासासाठी त्याला ऊन दाखवून घेतलं, जेणेकरून पीठ खूप मस्त तयार होतं. आता त्यामध्ये सिक्रेट पदार्थ घातलेला कोणता आहे ते तुम्हाला सांगते. तर 1 वाटी साबुदाणा घेतला, तो हलकासा भाजून घेतला, त्याला डाग वगैरे पडायला नको, हलकासा भाजून घ्यायचा, थंड करायचा आणि तांदळामध्ये मिक्स करून तो तांदूळ दळून आणायचा आणि त्यापासूनचे हे पापड बनवायचे. बघा, पापड चिरत नाही, अगदी हाताचे बोटं दिसतात एवढा हा पातळ पापड आहे, तुम्ही पाहू शकता. याच पद्धतीने मी सगळे पापड बनवून घेतले होते. सकाळी 10 वाजता हे पापड बनवले होते मी. दिवसभर घरामध्ये व्यवस्थित सुकून जातात, बऱ्यापैकी दिवसभरामध्ये सुकतात आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये हे मी पापड वाळवून घेतले होते. बघा, मस्त पांढरे शुभ्र हे पापड बनवून तयार होतात. एकही पापडाला चीर गेलेली नाही, अगदी व्यवस्थित हे पापड तयार झालेले आहेत. 1 दिवस घरामध्ये सुकवले आणि 2 दिवस उन्हामध्ये सुकवलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. रेसिपी तुम्हाला कुठेही जरासुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर आज पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंट करून सांगा. बाय.